हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असाल. खूप दिवसांनी व्लॉग शेअर करते तुमच्या सोबत. सगळ्यांनाच माहीत आहे संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे सो ती पुण्यामधून आता पुढे गेलेली आहे. आणि तेव्हाच मी हा व्हिडिओ शूट केलेला होता. एडिटिंग काही करणं झालं नाही, कारण की आत्ता काही दिवसांमध्ये माझ्या भावाचं लग्न आहे, त्याच्यामुळे त्याच्याच तयारीमध्ये मला व्हिडिओ शूट करता येत नव्हतं. पण ज्या छोट्या छोट्या क्लिपा ज्या घेतल्या होत्या तर त्या तुमच्यासोबत आज शेअर करावे म्हटलं. आणि इथून पुढचे ब्लॉग एकदम खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहेत, त्याच्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर सकाळी आम्ही आवरून वगैरे 11 वाजता हायवेला गेलो होतो, कारण की पालखी यायला तरी 2 तास लागले नंतर. पण तोपर्यंत गंध वगैरे लावून वाट बघत होते सगळे जे संत तुकाराम महाराजांची पालखी. नाही की खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्याचा आपल्याला अभिमान गर्व असलाच पाहिजे. एकतर शिवाजी महाराजांचा जन्म इथे झालेला पावनभूमी आहे, त्याचबरोबर सगळे संत जे आहेत सो ते महाराष्ट्रातले जन्म घेतलेले आहेत, किंवा कुठं ना कुठं त्यांची समाधी म्हणा सोहळा सगळे देवी देवतांचा वास आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळं खरंच आपली ही धरती जी आहे तर खरंच खूप भाग्यवान आहे, आणि त्यामध्ये आपण जन्मलो, त्यामध्ये आपण राहतो. तर ज्या छोट्या छोट्या दिंड्या आहेत ना सो त्या पुढे येत होत्या, आणि त्याच्यानंतर ना मोठी दिंडी आली. आणि आता लहान मुलं असल्यामुळं आम्ही बॅकसाईडला थोडंसं होतो, कारण की प्रत्येकच वेळेस गर्दीत जाऊन दर्शन होत नाही सगळ्यांचंच, कारण की खूप सारे लोक असतात त्याच्यामुळं थोडंसं. आणि अशा ठिकाणी आता दिंडी म्हटलं तरी सगळेच वारकरी नसतात. आता हे 2 ते 3% तरी चोरटे होते, आणि तिथं जे आम्हाला पोलीस होते त्यांनी खूप सहकार्य केलं. म्हणजे खुर्ची वगैरे बसायला दिली होती. ते म्हटले की लहान मुलं आहेत, गर्दीमध्ये जास्त पुढं जाऊ नका. सो आम्ही त्यांचं ऐकलं, त्याच्यामुळे गेलो नाहीत आणि लांबूनच दर्शन वगैरे घेतलं. कारण की मनात भाव असेल तर देव पावतोच. असं नाही की बाबा पुढं घेऊन किंवा चिंगराचिंगरी करून एकीमेकीला धक्का देऊन हे करून जर दर्शन घेतलं सो ते दर्शन काही कामाचं आहे ना. तर सो असू द्या, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्याच्यानंतर ना मी दर्शन वगैरे छान घेतल्याच्यानंतर थोडंसं थांबलो आणि मग घरी आलो. नमस्कार मंडळी, कशा सगळे आशा करते असतात. मस्त 2-3 दिवस पाऊस उघडला, पाऊस पडत आहे. मस्त असं पावसाळ्याचं वातावरणामध्ये गरमागरम सूप प्यायला कोणाला नाही आवडणार. तर मस्त असं मका, आता मक्याची कणस जे आहेत ना ते बाजारामध्ये अवेलेबल झालेले आहेत. तर एक कणीस घ्यायचं आहे आपल्याला, तर त्याची मस्त असं मका जे असते तर ते वेगळे दाणे साईडला काढून घ्यायचे आहेत, मिक्सरला वाटून घ्यायचे, ते गाळायचे थोडेसे साईडला काढून ठेवायचे. पाणी टाकायचं, मिक्सरला बारीक पेस्ट करायची, मस्त पैकी काढून घ्यायचं आणि गॅसवर त्याच्यात 3 ग्लास पाणी टाकून उकळून घ्यायसाठी. व्हिडिओमध्ये बघितलं असेल तसा फ्रेश अद्रक आणि लसूण साईडला काढून ठेवायचा, आणि उकळायच्या नंतर साईडला ते पेस्ट बनवले आहे तर ते साईडला काढून ठेवायचं. त्याचबरोबर अशी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, जेवढ्या व्हेजिटेबल आवडत असेल ना तुकडे मस्त असे टाकायचे. खूप छान मस्त सूप लागतं. जेवढ्या व्हेजिटेबल आवडतात ना तेवढे व्हेजिटेबल तुम्ही गाजर मेन 3-4 आहेत ना त्या यामध्ये टाकलेच पाहिजे. मेन म्हणजे पत्ता कोबी या ठिकाणी मी टाकून घेतली थोडीशी, आणि याच्यामध्ये थोडीशी स्वीट कॉर्न असतात ना सो ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही तेलामध्ये परतून घेतल्याच्यानंतर ना करू शकता. जे आपण मकाचं पाणी उकळून ठेवलं होतं अगोदर सो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. मका जे मस्त पैकी चोळून ठेवली होती आपण 2-3 मिनिटं ते उकळून सुद्धा घ्यायचं. टाकायची. अर्धा चमचा पोह्याचा जो चमचा असतो अर्धा चमचा काय करायचं, साखर आपण जे टाकून पेज बनवलेलं होतं मकाचं चवीप्रमाणे ह्याचं नमक तर ते याच्यामध्ये टाकायचं. चवीप्रमाणे नमक आणि थोडीशी 3 मिनिटं साखर यामध्ये टाकायची. काळी मिरीची पावडर असते सो ती अर्धा चमचा टाकून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही जास्त तिखट आवडत असेल ना तर 1 चमचा टाकून घ्यायचा. त्याच्याहून स्पायसी आवडत असेल थोडं उकळून थोडीशी लाल चटणी टाका, 1-2 चमचे कॉर्नफ्लोअर आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून मुलांना वगैरे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. खूप छान असतं. आपल्याला मस्त पैकी शिजवून घ्यायचं आहे. जे कॉर्नफ्लोअर आहे ते 2 चमचा यायला सुरुवात होते. 3 त्याच्यात तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल ना त्याच्यामध्ये टाकायचं. तुम्ही याच्यामध्ये मिरची घट्टपणा थिकनेस थोडीशी टाकू शकता. आपण नाही वापरलेलं टाकली तर आहे देखील चालते. मस्त असं अप्रतिम सूप लागतं त्याच्यानंतर तुम्ही मस्त असं थंड वातावरणात गरम सूप घ्यायला ते सर्व करून मस्त मज्जाच असं काही एन्जॉय वेगळी करू असते. शकता. आय होप तुम्हाला ह्या रेसिपी आवडत पावसाळ्यामध्ये असेल. चॅनलला लाईक नक्की ट्राय करा. बाय बाय.
आणि आता अवघ्या 10 ते 15 दिवसावर आषाढी एकादशी आलेली आहे. त्याचबरोबर सगळीकडे त्या पालख्या ज्या आहेत ना, सो ते पंढरपूरकडे रवाना झालेल्या आहेत. तर सगळीकडे भक्तीचं मस्त भक्तिमय वातावरण आहे. तर थोडेसे डेकोरेशनचे आयडिया तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत, त्या नक्की ट्राय करा. आणि आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.